हॅलो हॅलो मॅम, मी श्वेता बोलतेय. श्वेता, तू रडतेस का? काय झालंय? मॅम, मी म्हणाले होते ना तुम्हाला, माझं नाही ऐकणार कोणी. समर सर सुद्धा नाही. एक मिनिट हा, मला सांग काय झालंय नक्की? खोटं बोलणाऱ्या मुलीला माझ्या ऑफिसमध्ये जागा नाही. तू राजीनामा दे श्वेता. व्हॉट? हा जॉब माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. ते म्हणालेत की आम्ही तुला 3 महिन्याचा पगार देऊ, तुला काही त्रास होणार नाही, कोणी काही बोलणार पण नाही. पण मॅम, एवढ्या मोठ्या कंपनीतून राजीनामा का दिला असं सगळे विचारतीलच ना मला. एक मिनिट श्वेता, ऐक, मला सांग, तू समर सरांशी सविस्तर बोलली आहेस का? काही उपयोग नाहीये मॅम. श्वेता ऐक, तू रडू नकोस, तू आधी शांत हो. तू मला भेट बरं, मी तुला लोकेशन पाठवते, तिथे ये. ओके मॅम. नमस्कार मंदाताई, बोला. नमस्कार वीणबाई, नमस्कार. ते काय ना, तुम्ही मला बोललात ना तेव्हापासून मी फक्त तुमच्याच बोलण्याचा विचार करते हो, म्हणून डोक्याला ताप येतोय जरासा. आणि अवघड जाणार आहे, खूप सोपं नाही आहे ते माझ्यासाठी. वाटलंच मला. नाही म्हणजे मला त्याची कल्पना आहे. हे रोहन आणि रोहनचे बाबा दोघं पण ना अगदी आधीराच्या अधीन गेलेले. उद्या माझा मुलगा रोहन मला म्हणाला, तुझं पटत नाहीये ना माझ्या बायकोशी, चल तू या घरातून निघून जा. मग मी काय करणार? कुठे जाणार? रस्त्यावर येईन मी, रस्त्यावर. अहो मंदाताई, मी आहे ना, तुम्ही कशाला काळजी करताय? अहो, मला घरातून बाहेर काढल्यानंतर तुमचा काय उपयोग आहे बेहीणबाई? तुम्ही येणार आहात मला कंपनी द्यायला, घराबाहेर काढायच्या अगोदर काहीतरी करायला पाहिजे ना. अच्छा, मग काय हवंय तुम्हाला? काय हवं असणार? माझ्या म्हातारपणाची सोय, डोक्यावर छप्पर, 2 वेळेला गिळायला अन्न आणि थोडेसे कन्वटीला पैसे. याच्या पलीकडे मला काही नकोय. सगळं मिळेल. नक्की नवीनबाई? हो, अगदी तुमची शपथ. तुम्ही फक्त तुमचं काम करावं. बघा, शब्द पाळा. मग मी देते ना तुम्हाला हवे तेवढे पैसे. तुमच्या घरी पार्टी आहे ना, तेव्हा भेटूच. मी येणारच आहे तुमच्या घरी पार्टीला. या नवीनबाई, या. सरपोतदार घरामध्ये तुमचं स्वागतच आहे. आपण भेटूया त्यावेळेला. हा, बाय. आणि काळजी घ्या. असं कसं करू शकतो दादा? तिला काढायचं नव्हतं. हो ना सर, मलाही वाटलं नव्हतं समर सर असं काय करतील म्हणून. हे शेळके, तुला काय वाटतं हे मी विचारलं? नाही. मग जा इथून. सॉरी, येतो. बोल. कॅश कुठे ठेवलीस तुझ्याकडची? मला हवी आहे. नाहीये. नाहीयेत म्हणजे? खर्च झाले. बिग डील. अरे असे कसे खर्च झाले? मी तुला सांगितलं होतं ना जपून ठेव म्हणून. मॉम, मला इरिटेट करू नकोस. माझं आधीच डोकं फिरलंय. का? काय झालं? मॉम, ती श्वेता, दादाने तिच्याकडे राजीनामा मागितलाय. मला वाटलं नव्हतं दादा एवढं सिरियसली घेईल. शिट, माझा चान्स गेला मॉम. इडियट. अरे इतका कसा मूर्ख रे तू? उत्तम केलं समरने. मग त्याच्यावर चिडण्यापेक्षा त्याचे आभार मान. तुझ्यासाठी तो किती करतो ना, त्याची किती जाणीव आहे तुला, हे त्याला दाखवून दे सतत. आणि हे सारखं सारखं चिडण्यापेक्षा ना, कधीतरी स्वतःचं डोकं वापरत जा. म्हणजे घरी ये. सांगते सगळं, आणि पुढे काय करायचं तेही सांगते. तुम्हाला आनंद सरांना डिसअपॉइंट केलं माझ्या घरच्यांना सेफ ठेवण्यासाठी, आणि याचा फटका मलाच बसला ना हो. नोकरीशिवाय घर कसं चालू हो मॅम मी आता? हे घे. आणि ऐक, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. तुझी नोकरी वगैरे काही जाणार नाहीये. अंशुमन सर सुद्धा असणार आहेत तिथे.
मला इकडे आण आणि तिकडे विहीर असं झालंय हो. हे बघ श्वेता, तुला थोडं स्ट्रॉंग व्हायला लागणार आहे आणि तुझी नोकरी वाचवण्यासाठी तुला पावलं उचलावी लागणार आहे. म्हणजे तू जर आम्हाला मदत नाही केलीस तर आम्ही काहीच नाही करू शकणार. तुझी नोकरी वाचली पाहिजे आणि तुला अंशुमनचा त्रास व्हायला नको ह्यासाठी तुला स्ट्रॉंगली उभं राहावं लागणार आहे. आम्ही बरोबर असू शकतो पण तुझी बाजू आम्ही नाही मांडू शकत. सो तुला समर राजवाड्यांशी स्वतःहून जाऊन बोलावं लागणार आहे. आपल्याला ठोस पुरावे लागणार आहेत. आणि अगं ते वाईट माणूस नाही आहेत. त्यांचं प्रेम आहे त्यांच्या फॅमिलीवर, पण ते घेतील समजून. तुला मान्य आहे ना तुला, समर वाईट नाहीये. नशीब हे बघ, आत्ता ना त्याच्या डोळ्यावर त्यांनी पट्टी बांधली, गांधारीने बांधली होती ना तशी. त्याला त्याच्या भावाच्या प्रेमापुढे दुसरं काहीही दिसत नाहीये. त्याचा खरा चेहरा त्याला आत्ता दिसत नाहीये. म्हणूनच तो जर आपल्याला दाखवायचा असेल तर एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागणार की नाही. हे बघ, आता तुमच्या समर सरांना खरं कळलं तर त्यांना त्रास होणारच आहे. धक्का बसेल, कदाचित ते रागवतील. सुरुवातीला मान्यही करणार नाहीत, पण म्हणून आपण प्रयत्न केला नाही असं नाही होता कामा. सत्य नेहमीच कटू असतं ना, त्यामुळे ते इझिली ऍक्सेप्ट होऊन जाईल असं तर होणारच नाहीये. पण कसं असतं ना, कुठलाही सेन्सिबल माणूस जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत असा पटकन विश्वास नाही ठेवू शकत ना. आणि इथे हा विषय नाजूक आहे, त्यांच्या भावाबद्दलचं चालू आहे ना सगळं. त्यामुळे तुला खूप ठामपणे तुझी बाजू मांडावी लागणार. सो या सगळ्या कारणांमुळे आत्ता तरी आपण फक्त रिव्ह्यू करण्याच्या स्टेजला आहोत. एकदा त्यांचा फीडबॅक आला की आपण मग मेन मीटिंग घेऊ सगळ्यांबरोबर आणि त्यांची मार्केटिंग पॉलिसी स्ट्रॅटेजी सगळं कळलं की आपल्याला अंदाज येईल इन्व्हेस्टमेंट किती करायची, कशी करायची. स्टार्टअप आहे. हो, अरे आत्ता कॉलेजमधून पासआउट झालेली स्टुडंट्स आहेत. खूप उत्साह आहे पण बिझनेसचा अनुभव नाही. नाही, मग आपण एक काम करूया. आपण आपला प्लॅन बदलूया. मराठी पोर आहेत. हो, हां, वेळ देऊया त्यांना. त्यांचा बिझनेस चालायला हवा. तू त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि मला कळवत राहा. चालेल. चला मग सध्या एवढंच. आणि मला जरा तुझ्याशी अजून एका विषयावर बोलायचं होतं. बोल ना. श्वेताविषयी. नाही, मान्य आहे मला. फक्त मला एवढंच म्हणायचं की तिला असं तडकाफडकी काढायला नको होतं ऑफिसमध्ये. आनंद, तिचं आर्थिक नुकसान होणार नाही याची जबाबदारी आपण घेतली. हो समर, पण फक्त एवढाच प्रश्न नाहीये तिच्या करिअरच्या बाबतीत. आनंद, माझ्या भावावरती असं कोणी चुकीचे आरोप केलेले मी सहन करू शकत नाही. अरे पण ती गरीब घरातली मुलगी आहे समर. तिच्यावर तिच्या बहिणीची, आईची जबाबदारी आहे. आनंद, मग हा विचार तिने अंशुमनवरती खोटे आरोप करण्याच्या अगोदर करायला हवा होता. आणि तुझं काय म्हणणे, मी तिला कंपनीत ठेवून घ्यावं आणि अजून काही दिवसांनी पुन्हा जर तिने असेच खोटे आरोप केले तर काय करायचं? अजून कोणाबद्दल तरी कंप्लेंट केली तर? मुळात ना, एखादा माणूस खोटं बोलायला लागला ना की त्याविषयी माझ्या मनात कुठलीही सिंपथी उरत नाही आणि विश्वास तर अजिबात नाही. ती मुलगी आपल्या ऑफिसमध्ये काम करणार नाही.